मला आता हळूहळू वाटायला लागलंय की दडपशाही मला फक्त दिल्लीतच वाटायची ती आता महाराष्ट्रात पण वाटायला लागली आहे। याचं कारण असं की गेले अनेक वर्ष म्हणजे जवळपास 1.5-2 वर्ष व्हायला लागली कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा परिषदचं इलेक्शनच होत नाही आहे। आता काहीच कारण नाही आहे, अशी कुठली इमर्जन्सी पोझिशन कुठेच देशात नाही आहे किंवा अतिवृष्टी झाली आहे किंवा कुठे युद्ध चाललं आहे की महाराष्ट्रात कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा परिषदचं इलेक्शन होत नाही आणि त्याचा त्रास नागरिकांना प्रचंड होतोय। आणि नागरिकांनी जायचं कुणाकडे? जे लोकप्रतिनिधी सत्तेचं विकेंद्रीकरण, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न होतं की सत्ता ही विकेंद्रीकृत झाली पाहिजे, ती शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे, सरपंचापर्यंत ती सत्ता पोचवा, गावापर्यंत पोचवा, असं असताना ती सेंट्रलाइज होते आहे। ती पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये एक व्यक्ती कसं बघणार हो शहर? इथे किती 160 खासदार आहेत, 62 नगरसेवक, 162 नगरसेवकांचं काम एकच व्यक्ती आत्ता करते। इट इज फिजिकली नॉट पॉसिबल। आणि हे दुर्दैव आहे की हे इलेक्शन म्हणजे आता तर नगरसेवक सगळ्याच पक्षाचे कधी कधी कॉर्पोरेशनमध्ये गेले की मला भेटतात आणि सांगतात आधी आता तुमचं इलेक्शन, मग विधानसभा, आणि जर जमलं तर 2025मध्ये आमचं। हे बोलण्यापुरतं ठीक आहे हो, पण त्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य अनेक शहरांमधले नागरिक भरडले जात आहेत, त्यांचे मूलभूत प्रश्न असतात। आणि नंतर मग तो शासन आपल्या दारी नावाचा जो कार्यक्रम आहे त्याचा मी जाहीर निषेध करते। तो कार्यक्रम म्हणजे करोडो रुपयाचा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या पैशाचा चुराडा आहे। शासन आपल्या दारी म्हणजे तुमच्या दारात गेलं पाहिजे। आणि आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये वॉर्डांमध्ये कम्प्युटर आहे, तर मग वॉर्डमध्ये जे काम होणार आहे त्याच्यात या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही DCM 1 आणि DCM 2 ह्यांना जर जिल्ह्यांमध्ये जात असेल तर हा कुठला उलटा प्रवास सुरू केलेला आहे? म्हणजे चव्हाण साहेबांनी सत्याचं विकेंद्रीकरण करा सांगितलं आणि हे सत्ता कन्सॉलिडेट करतायत, असंच महाराष्ट्रात गेले 1.5-2 वर्ष झाले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।